हा टेबल लक्षात ठेवण्यापेक्षा आपल्याला साईनचा टेबल नाही बघायचा, आपल्याला कशाचा बघायचा आहे, साईन इनवर्सचा. गेल्या वर्षी साईन वगैरे बघितले, साईन इनवर्स, कॉस इनवर्स, नंतर टॅन इनवर्स एक्स, इनवर्सचे फंक्शन बघायचे आपल्याला. त्यानंतर सेक इनवर्स एक्स आणि कोसेक इनवर्स एक्स हे फॉर्म्युले, हे सगळं बघायचं आपल्याला. त्याचं डोमेन आणि रेंज हे काय बघा. जर तुम्ही म्हणजे काय जास्ती व्हॅल्यू कुठनं कुठपर्यंत असती, -1 पासून 1 पर्यंत, आणि जे थिटा मध्ये लिहितात ना ते सगळं रेंज मध्ये लिहायचं. ते जास्तीत जास्त कुठलं असतं, π/2 पासून -π/2 टू π/2 पर्यंत व्हॅल्यू असते. याचा सुद्धा सेम असतं, -1 पासून 1 पर्यंतच व्हॅल्यू असते यांची, आणि इथे लिहिणारे 0 पासून कुठपर्यंत असतं, π पर्यंत. याचे ऑल रिअल नंबर्स, म्हणजे कुठलाही रिअल नंबर तुम्ही टाकू शकता इन्फिनिटी पर्यंत. तुम्हाला माहिती आहे टॅनचा टेबल तर सगळ्यांना माहिती आहे, इन्फिनिटी पर्यंत असतो टॅनचा टेबल, म्हणजे कुठलाही रिअल नंबर तुम्ही तिथे पुट करू शकता. बट यांचा जो रेंज आहे, म्हणजे जर ग्राफ काढतो ना आपण, तो जास्तीत जास्त कुठे येतो, -π/2 पासून π/2 पर्यंत. याचे सुद्धा काय येतं, 0 पासून π पर्यंत. बघा सेम येतो. एक मिनिट, ब्रॅकेट चेंज करू द्या, इथे ब्रॅकेट टाकणं सुद्धा महत्वाचं आहे. ओपन ब्रॅकेट, क्लोज ब्रॅकेट. हे जे तिसरं असतं, तर शेवटी सेकचं असतं ना, सगळे रिअल नंबर्स, बट फक्त कोण सोडून, -1 आणि 1 ही जी रेंज आहे ते सोडून बाकीचे सगळे रिअल नंबर. मग याचा जो हे बनतो, ग्राफ बनतो, तो पण कसा असतो, 0 पासून π पर्यंत, बट त्यातला कोण सोडून, π/2 ची व्हॅल्यू सोडून. कसं ते ग्राफ वरती दाखवतो मी तुम्हाला. त्यानंतर लास्ट आता सेक, आता कोसेक असणार आहे, ते पण सगळे रिअल नंबर -1 टू 1 हे सोडून, आणि -π/2 त्यांचा जो ग्राफ येणार आहे, तो त्यांची जी म्हणजे व्हॅल्यू ती कुठनं कुठपर्यंत असणार आहे, -π/2 टू π/2, फक्त कोण सोडून, त्यांच्यामध्ये 0 ची व्हॅल्यू सोडून. समजून घ्या, कोण सोडून, 0 सोडून. ते कसं ते दाखवतो मी, 1 मिनिट. याचा स्क्रीनशॉट घ्या पहिल्या पार्टचा, तुम्हाला एक 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 सगळे एक्सप्लेन करतो, म्हणजे समजेल. हे गेल्या वर्षी होता हा टेबल, हा टेबलाची आता गरज नाही आपल्याला. आता बघा इथे हा जो पहिला ग्राफ आहे, हा पहिला ग्राफ आहे साईनचा ग्राफ. तर ते पहिला जो ग्राफ आहे तो कशाचा आहे, साईनचा ग्राफ आहे. तुम्ही बघा, जे कमीत कमी व्हॅल्यू कुठपर्यंत आलेली आहे, -1 पर्यंत, आणि जास्तीत जास्त कुठे जाते, 1 पर्यंत. हे बघितलेले, तेव्हा इथे लिहिले y इज इक्वल टू काय, साइन एक्स. बट तुम्हाला काय करायचं असतं, साइन इनवर्स, म्हणजे y इज इक्वल टू, आता तुम्ही शिकणार आहे साइन इनवर्स एक्स. यासाठी ग्राफ जो एक्स ऍक्सिस वरती आहे त्याचं काय करायचं, y ऍक्सिस वर करायचं, म्हणजे ग्राफ असा करणार. मग यांच्यासाठी पॉईंट जर द्यायचे असतील तुम्हाला, तर मी जे बोललो आता तेच बघा. जास्तीत जास्त याचे सुद्धा पॉईंट कुठे येतात बघा, इथे, आणि नाहीतर इकडे, म्हणजे +1 किंवा -1. चेंजेस काहीच झालेले नाही, सेम राहणार, +1 किंवा -1, कुठेही जा तुम्ही, तेवढीच व्हॅल्यू येते. तर आता इथे तुम्ही डोमेन आणि रेंज लिहायची असती, जे आता आपण लिहिलं ते, याची डोमेन आणि रेंज. आता त्या ग्राफ मध्ये बघा तुम्ही, मी कुठला तरी पार्ट आहे तो हायलाइट केलेला आहे, तो पार्ट त्याचा इम्पॉर्टंट असतो, तो त्याचा रेंज असतो. डोमेन सांगितलं मी तुम्हाला काय, -1 पासून कुठपर्यंत जातं, जास्तीत जास्त 1 पर्यंत. आता रेंज कुठे आहे बघा, डार्क पार्ट कुठला आहे, फक्त एवढा पार्ट आहे जो डार्क केलेला आहे त्यांनी, म्हणजे हा त्याची काय असणार आहे, रेंज असणार आहे. मग रेंज किती आहे त्याची, -π/2 पासून π/2 पर्यंत ही त्याची रेंज असते. हा ग्राफ बघायचा आहे, फक्त ग्राफ पण बघायचा नाही तुम्हाला, फक्त व्हॅल्यू लक्षात ठेवायची, हे जस्ट सांगतोय मी तुम्हाला. त्यानंतर आता एक दुसरा काय असतो, कॉस्टचा. कॉस्टचा पण इथे बघा व्हॅल्यू, परत तिथं व्हॅल्यू काय जास्तीत जास्त कमीत कमी बघा कुठे, आणि काय कमी जास्तीत जास्त 1, आणि कमीत कमी काय ती -1, आणि डार्क केलेलं पोर्शन कुठे, एवढा, कुठनं कुठपर्यंत, 0 पासून कुठे ही व्हॅल्यू काय, पाय, बघा इथे दिलेले पाय, कुठपर्यंत आहे, पाय, म्हणजे त्याची काय झाली रेंज. बघा हा पार्ट आहे तुमचा, ओके, हे असतं. त्यानंतर तसंच पुढे घेणार आहे आपण टॅनचंही सेम आहे. आता टॅनचं बघा इथे, टॅनचं ऑल रिअल नंबर्स, म्हणजे कुठलाही आता हा ग्राफ पुढे किती वाढू शकतो, हा ग्राफ वरती जाऊ शकतो, इकडे जाऊ शकतो, म्हणजे कुठलाही रिअल नंबर तुमच्याकडे मिळणार आहे. बट आता इथे बघा, डोमेन अँड रेंज.
आता डोमेन काय सांगितलं मी, ऑल रिअल नंबर्स, याचं कुठलाही रिअल नंबर्स येणार आहे. बट लक्षात ठेवायची रेंज कुठनं कुठपर्यंत असणार आहे. तुम्हाला रेंज म्हणजे हे मधला पोर्शन बघा डार्क केलेला. आता कुठनं कुठपर्यंत जातोय, ही बघा, ही एक व्हॅल्यू आहे आणि ही एक व्हॅल्यू आहे. बरोबर, ह्या दोन व्हॅल्यूच्या इथं व्हॅल्यू काय π/2 आणि इकडे काय -π/2 इथपर्यंत राहिली. मग काय लिहिणार आपण, -π/2 पासून π/2 पर्यंत असतं, एवढीच. नंतर नेक्स्ट. आता एक मिनिट, आता काही लोक म्हणतात इथं 3 ग्राफ आहे, मग तरी पण π/2 तू -π/2 का घेतलं. आता याचं जरी घ्यायचं असेल ना, मग पोर्शन केवढा कन्सिडर करतात माहिती का, हाच एवढाच पोर्शन कन्सिडर करतात. मग परत तिथं चाललं, मग तुम्ही परत इकडच्या खालचा घ्यायचा असेल तर हा पोर्शन एवढाच कन्सिडर करणार. मग परत कळतं बरोबर, मध्ये जी असती व्हॅल्यू त्याला 0 कन्सिडर करणार, इकडे मायनस आणि इकडे π/2, मायनस आणि प्लस असं धरतात. याला π/2 धरणार, याला -π/2, बरोबर मध्ये काय 0. तुम्ही कसंही पकडा, आपल्याला काही सगळ्या लाईन नाही पकडायचे, एकाचाच रेफरन्स घ्यायचा असतो, म्हणून सांगित एकच सांगतोय मी. नेक्स्ट. आता याचं सुद्धा बघा, सेक, तुम्हाला मी आता सांगितलं सेकचं, सेक इनवर्सचं डोमेन अँड रेंज. आता डोमेन, आता इथे तोच परत ग्राफ. आता तुम्ही नीट बघितलं तर डार्क पोर्शन फक्त इथे बघा, हा पोर्शन वर गेलेला आणि हा इकडचा पोर्शन. बट तुम्ही नीट ऑब्झर्व केलं ना, तो मधल्या लाईनला टच नाही झालेला. मधली लाईन बघा, नीट बघा, मधल्या लाईनला टच नाही झाला. इकडचा पण ग्राफ बघा तुम्ही, हा कुठे, हा इथून टर्न घेतलेला आहे, हा पण इथून टर्न घेतलेला आहे. पण एक पॉईंट आहे की जिथे टच नाही झालेला. कुठली लाईन आहे बघा, मधल्या लाईनला बिलकुल टच नाही झालेला, तिथनं त्याला टच होणारच नाही तो. म्हणून याचं डोमेन आणि रेंज मध्ये एक येतो. एक मिनिट फक्त. हा बोल ना. हॅलो. हा, क्लास. एखादी दोरी बिरी बघ की. कशाला रे. फॅनला लावून देऊन टाकू डायरेक्ट. काय फॅनला लावून देऊन टाकू डायरेक्ट. का रे. अरे काय ऐक ना, एक तुला एक 15-20 मिनिटांनी फोन करू का, 15 मिनिटाचा फोन करतो. हा, लेक्चर चालू आहे का. हा, हा. तर काय बोलतो आपण, डोमेन आणि रेंज. याचा डोमेन कुठं कुठपर्यंत येणार बघा, सगळे रिअल नंबर. तुम्हाला काय सांगितलं, ही व्हॅल्यू इकडे कुठेही जाऊ शकते, ही व्हॅल्यू अशी इकडे कुठेही जाऊ शकते, कळतं. मग त्यामुळे याला काय म्हणतात, याची रेंज जी असते ती आपण आर धरतो, पण कुठल्या व्हॅल्यू नाही धरणार आहे आपण, -1 आणि 1. हे बघा, हा जो मधला पोर्शन आहे बघा, इथे तुमचा काहीतरी झालेलं आहे, इथे तुमचा ग्राफ आलेलाच नाहीये. ह्या पोर्शन मध्ये दिसतोय, ह्या पोर्शन मध्ये ग्राफ तुमचा आलेला नाहीये. हा पोर्शन धरला जाणार का, रिअल कुठलीही व्हॅल्यू येईल पण ह्या पोर्शनची सोडून. मग काय म्हणून लिहिताना आपण कसं लिहिणार आहे, याचा डोमेन आर, सगळे रिअल नंबर घ्या, फक्त कुठली व्हॅल्यू सोडून, -1 to 1 ची व्हॅल्यू सोडून बाकी सगळे येते. बरोबर, इथे तुमचा दिसतोय कर्व. आता हे सगळे तुमचे कर्व आहेत, बरोबर, हे कर्व आहेत. बट तुम्ही बघितलं का, ह्या मध्ये कधी घुसला का, ह्या ग्रीन कलर मध्ये, तो पोर्शन किती आहे, इकडचा पोर्शन, हा इकडे +1 आणि हा असणार आहे -1. कळतंय, म्हणून तसं दिलेलं आहे डोमेन आणि रेंजचं. आणि रेंज म्हणलं तर रेंज बघा ना, कुठला पोर्शन डार्क केलेलं आहे बघा, हा पोर्शन डार्क केलेला आहे. पण ते धरणार कसं, ते लिहिणार कसं बघा. तुमची रेंज जी असते ना, ती 0 पासून कुठे π पर्यंत बघा, 0 इथे आहे, कळतं. आणि हे तर हाफ पोर्शन आहेच, आणि इकडचं पण हाफ पोर्शन आहे. म्हणजे ऍक्च्युली हा तुमचा पूर्ण पार्ट आहे जिथं तुमचा ग्राफ बसतोय. बट तिथे एक लाईन आहे मधली की जिथं येत नाहीये तुमचा पॉइंट, बरोबर मधल्या लाईन वरती दिसतंय ना, टर्न नीट बघा, ते ऑब्झर्व करा नीट, तर तुम्हाला ते कळणार आहे. थोडं झूम करतो वाटलंच तर. कळतंय तुम्हाला, एक पॉइंट आहे, ह्या पॉइंट वरती बघा, तुमचं कुठलं काहीच आलेलं नाहीये, ह्या पूर्ण पॉइंट वरती नाही आलेलं. मग तुम्ही इथे काय लिहिणार आहे बघ, 0 पासून π पर्यंत आहे बाबा आपलं हे पूर्ण, म्हणजे एवढा पोर्शन आहे आपला. बट ती लाईन सोडून मग देतात असं एरो देतात, आणि काय लिहिणार आहे, π/2 ची लाईन सोडून बाकी सगळीकडे आपल्या व्हॅल्यू येईल, पण तिथे येणार नाही फक्त. आणि लास्ट पॉइंट, हा, आता इथेच आता इथे काय करणार आहे, इथे पण परत तेच आहे. आता काय सांगा, इथे आर काय आपल्याला येणार आहे, रेंज आणि डोमेन.
आता बघा डोमेन आणि रेंज ही आपली लाईन आहे बघा, तर लाईन आणि त्यानंतर कुठपर्यंत येते कुठपर्यंत नाही ते लिहायचं इथे. फक्त सगळ्या रिअल नंबर ही लाईन कुठेही वाढेल ना पुढे, कुठपर्यंत -1 to 1 सोडून बाकी कुठेही वाढतंय. आता मला सांगा, ही व्हॅल्यू टच नाही झाली 1 ला, कळते? 1 ला सोडून बाकी कुठेही जाते असं सांगितलंय त्यांनी, कळतंय? 1 -1 आणि 1 सोडून सगळ्या रिअल नंबर पर्यंत ती जाणार आहे. बाकी कुठेही तुमची जाईन पण तिथे जाणार नाही. आणि तुमचं जे असणार आहे रेंज किती घेणार आहे? -π/2 पासून कुठनं असणार आहे? π/2 पर्यंत असणार आहे ही व्हॅल्यू आहे. 1 मिनिट. नाही, एक टॅनचा आहे. 1 मिनिट. हे टॅनचा ग्राफ आहे, बरोबर. तरी म्हणलं असं काय व्हॅल्यू आहे? बघा टॅनचा काय, सगळे रिअल नंबर्स आर, हे सॉरी टॅनच म्हणतोय, कॉट आहे, कळतंय काय आहे? कॉट. आता मगाशी तुम्ही कॉट बघितलं असेल, कॉट मध्ये कुठलाही रिअल नंबर येईल, कुठलाही, म्हणजे आता हे इकडेही वाढेल इकडेही वाढेल, कुठलाही रिअल नंबर येऊ शकतो. बट त्याची रेंज कुठनं कुठपर्यंत आहे ही त्याची रेंज आहे. हा पोर्शन काय त्याची रेंज. रेंज कुठली देणार आहे तुम्ही? 0 पासून पाय पर्यंतची व्हॅल्यू. ओके, 0 पासून पाय पर्यंतची व्हॅल्यू. नेक्स्ट, इथं दिलेलंच नाही बहुतेक, कोसेकचा राहिलेला आहे माझ्याकडून इथे ग्राफ. कोसेकचा ठीक आहे, काही फरक नाही पडत, तुम्ही तुमच्या बुक मध्ये बघा, आहे तो ग्राफ. मी डायरेक्ट इथे सांगतो, काय ते चुकून मिस झालं असेल. कोसेक इनवर्सचं असतं, आता सांगितलं आर ची व्हॅल्यू -1 to 1 पर्यंत आणि π/2 -π/2 to π/2, फक्त कोण सोडून? 0 ची व्हॅल्यू सोडून बाकी सगळं असतं. हे कोसेक आहे. ऑलरेडी मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. ओके, हे परत एकदा बघा, हे सगळ्यांचा एकदा स्क्रीनशॉट घ्या पूर्ण पार्टचा, ह्या पार्टचा, कारण की हे तुम्हाला यूज करायचंय. अजून काही फॉर्म्युले तेही देतो मी, ते सगळे फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे तिथे. आता ट्रिग्नोमेट्रीचे काही फॉर्म्युले आहेत, आता हे खूप, ते सगळे तुमच्या लक्षात पाहिजेत. बघा, काही फॉर्म्युले माहीत असणार आहेत तुम्हाला, त्यामुळे बघा. आता सपोज साइन इनवर्स आणि साइन एक्स असा फॉर्म्युला आला, तर याचा आन्सर तुम्हाला माहिती आहे, आपण कॅन्सल करतो हे दोन, बरोबर. आपण याच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितलेले, तर इथे सरळ आन्सर काय, तर एक्स. आणि जी एक्स ची व्हॅल्यू आहे ती कुठनं कुठपर्यंत लिहायची? -π/2 पासून π/2 पर्यंत येतं. त्यानंतर सेम तसंच कॉस, आणि कॉस एक्स असेल, आन्सर किती येणार आहे? एक्स. त्याची व्हॅल्यू येणार आहे 0 पासून पाय पर्यंत. सेम तसंच कॉट, आत किती येणार आहे? कॉट एक्स, इकडे एक्स. आता कॉट आलं किती येणार? एक्स ची व्हॅल्यू 0 पासून पाय पर्यंत. आता साइन नंतर कॉट नंतर टॅन, इथे सुद्धा टॅन एक्स, आत किती येणार आहे? एक्स. तर एक्स ची व्हॅल्यू कुठनं कुठपर्यंत येणार आहे? -π/2 टू π/2. 1 मिनिट, ब्रॅकेट चुकले माझे, ब्रॅकेट कम्प्लीट, इथे हे ब्रॅकेट. त्यानंतर कोण राहिलं? सेक, सेक इनवर्स आणि आत सेक एक्स. याची व्हॅल्यू असते 0 पासून पाय पर्यंत, फक्त कोण सोडून? π/2 ची व्हॅल्यू सोडून. त्यानंतर कोसेक इनवर्स, आत असतं कोसेक एक्स, इकडे एक्स, आणि याची व्हॅल्यू -π/2 पासून π/2 पर्यंत. हे बघा, जस्ट सगळे फॉर्म्युले एकदा देतोय, सगळ्यांचा यूज नाही होणार आहे, पण एक समजून घ्या की काय, की कुठे राहिलं नको पॉईंट, बाकी काही नाही, हे लक्षात ठेवा. अजून फॉर्म्युले तुम्हाला माहित पाहिजेत, कुठले माहित असणारे बेसिक फॉर्म्युले. साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू काय असतं? कोसेक इनवर्स 1/x. हे बेसिक माहिती आहे तुम्हाला. त्यानंतर अजून हे फॉर्म्युले माहित असतील ना. त्यानंतर अजून एक घेऊया, साइन इनवर्स -x असेल आत, किती? -x, तर आपण लिहू शकतो मायनस साइन इनवर्स एक्स. तसंच मग कॉस असेल -x, तर मायनस कॉस इनवर्स एक्स. नंतर टॅन इनवर्स -x असेल, तर मायनस टॅन इनवर्स एक्स. तसं बाकीच्यांचे तुम्हाला आता तसेच करू शकता तुम्ही, हे बेसिक आहेत. त्यानंतर पुढे
स्क्रीनशॉट घेत चला, बाकीचे पण फॉर्म्युले देत. त्यानंतर साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू काय असतं, π/2. लक्षात ठेवा. आणि एक्सची व्हॅल्यू कुठली घ्यायची, -1 to 1. त्यानंतर टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. आणि एक्सच्या सगळे नंबर रिअल नंबर असतात, माहिती तुम्हाला. टॅन आणि कॉट मध्ये सगळ्या व्हॅल्यू रिअल असतात, रिअल नंबर्स. आणि सेक इनवर्स एक्स प्लसून कोसेक इनवर्स एक्स त्याचं सुद्धा π/2 असतं. आणि एक्सची व्हॅल्यू -∞ पासून -1 पर्यंत अँड 1 पासून इन्फिनिटी पर्यंत. कारण तुम्हाला सांगितलं ना, ही व्हॅल्यू सोडून सगळे रिअल नंबर्स, फक्त कोण सोडून असतं, -1 to 1 च्या व्हॅल्यू सोडून. बाकी सगळं फक्त ते वेगळ्या शब्दात लिहिलं इथं. हे एवढे बेसिक फॉर्म्युले आहेत. बाकी जसे जसे येईन मी तसतसे सांगेनच तुम्हाला. हे फॉर्म्युले लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अजून हे थोडं खाली घेतो. याच्यात अजून एक फॉर्म्युला बसू शकतो कुठला, कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू काय असतं, 1 अपॉन नाही, व्हॅल्यू द्यायची फक्त उलटी, म्हणजे सेक देणार आणि व्हॅल्यू काय लिहिणार, 1/x. त्यानंतर अजून कुठला, टॅन एक्सची व्हॅल्यू देऊ शकतो आपण कॉट इनवर्स 1/x. तुम्हाला क्वेश्चन घेताना समजते ना, ते सगळे एवढे फॉर्म्युले सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. याचाही स्क्रीनशॉट घ्या पूर्ण याचा, आणि याचाही घ्या. अजून 2-3 आहेत इथे, ते एक देतो मी. सपोज 2 टॅन इनवर्स एक्स, याचा फॉर्म्युला असतो साइन इनवर्स 2x डिवाइड बाय 1 + x². ओके, फॉर 1 सगळी जे काय तुमची व्हॅल्यू असेल 1 पासून -1 पासून 1 पर्यंत. नाही, ठीक आहे, किंवा एवढं तरी करा. आणि अजून फॉर्म्युले याचे, 2 टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स 1 - x² आणि 1 + x². आणि 2 टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स 2x 1 - x². आता नीट समजून घ्या इथं कुठे कुठे हे फॉर, हे इम्पॉर्टंट आहे म्हणून म्हणलं एकदाच लिहा. चुकून मी उलट लिहिलं. इथे येणारे एक्सची जी काही व्हॅल्यू आहे जास्तीत जास्त 1 पर्यंत हवी. इथं एक्सची व्हॅल्यू 0 पेक्षा कमी असेल तर, आणि -1 पासून 1 पर्यंत असेल तर टॅनचा फॉर्म्युला लिहायचा. हे 3 फॉर्म्युले एक इम्पॉर्टंट. हे 3 आले तर तुम्हाला पूर्ण एक्सरसाइज झाली. म्हणजे 3 म्हणजे बऱ्यापैकी सगळं आता याच्यातच डिपेंड. एवढे फॉर्म्युले आहेत, बरेचसे आहेत फॉर्म्युले. आता सगळे यूज नाही होणार आहेत, दिलेत त्यांनी भरपूर फॉर्म्युले, बट हे सगळे यूज नाही होणार आहेत. ओके, त्यातले काहीच फॉर्म्युले यूज होणार आहेत. तुमच्या बुक मध्ये आहेत ते बघू शकता तुम्ही हे सगळे. तर काही क्वेश्चन घेऊया, एक 2 क्वेश्चन घेऊया. म्हणजे पहिलं क्वेश्चन तुम्ही पूर्ण सॉल्व्ह करू शकता, सिम्पल आहे. आता हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यू काढायची. जसं पहिल्या क्वेश्चन मध्ये गेलं होतं सेम आहे, एक अतिशय सिम्पल क्वेश्चन आहे. आता काय पहिला क्वेश्चन दिला, आपण लिहूया इथे, लेट साइन इनवर्स 1/2 इज इक्वल टू एक्स. त्याला एक्स कन्सिडर करूया. आता हे इकडे गेलं तर काय होणार आहे, साइन एक्स इज इक्वल टू 1/2. साइन इनवर्सचा पण इकडे गेलं साइन होणार ना, ते इथे लिहिणार आता साइन एक्स इज इक्वल टू 1/2. कुणाची व्हॅल्यू असते, साइन π/6 ची. संपलं तुमचा आन्सर इथेच संपलं. मग खाली काय लिहिणार आहे, द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स एक्स. आता तुम्हाला माहिती आहे कुठनं कुठपर्यंत असते, -π/2 पासून π/2 पर्यंत. बरोबर, इथपर्यंत असन तरच ते बरोबर आहे. ही रेंज आहे त्याची. इथपर्यंत जर तुमचे जे काय आन्सर आलेलं आहे ते जर याच्यात बसत असेल तरच तुमचा आन्सर करेक्ट आहे, नाही तर नाही. मग आपण लिहिणार काय, अँड आता बघा -π/2 ऑब्व्हियसली हे मधीच असतं, π/6 करेक्ट ना, यांच्या मधीच असतं. मधीच असतं, मग तुम्ही इथे खाली लिहिणार आता रिक्वायर प्रिन्सिपल व्हॅल्यू इज π/6.
हे आहे तुमचा आन्सर. बाकी काहीच नाही, एकदम सिम्पल क्वेश्चन आहेत, अतिशय सिम्पल. फक्त तुम्हाला व्हॅल्यू पुट करायचे. आता दुसरा क्वेश्चन ही सेम आहे, अतिशय सिम्पल आहे. मग याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं बघा इथे, एक दाखवतो तुम्हाला. जाऊ द्या, ते फॉर्म्युला जे आता आपण घेतले ना त्या फॉर्म्युलेच्या मेथडनी पण करू शकता, बट दुसरे फॉर्म्युले यूज पण करू शकता. बघ कसा हे झालं असेल. नेक्स्ट घेऊया. आता 2 काय दिलंय, कोसेक इनवर्स 2x 2 इज इक्वल टू एक्स कन्सिडर करूया. दुसरा क्वेश्चन मध्ये हे कन्सिडर करूया. तर त्याच्यानंतर मग काय होणार, आता कोसेक पलीकडे गेला तर काय होणार आहे, कोसेक एक्स इज इक्वल टू 2. पण आपल्याकडे असा काय फॉर्म्युला नाहीच आहे कोसेकचा 2 मध्ये, तर आपण त्याला साईन मध्ये केलं तर उलट करणार. साईन एक्स केलं तर याचं काय होणार आहे 1/2. तर वरचा क्वेश्चन आला ना परत, कळतंय, वरचं परत आलं सगळं. मग आहे ते खाली परत लिहायचं. बाहेरच थांबा, बाहेरच थांबा थोडं. ओके, तर आता याच्या फक्त वरचं जे आलेलं आहे ते आन्सर इथे घेणार आहे. परत तेच लिहिलं आपण, झालं आन्सर. क्वेश्चन नंबर 2 संपला. म्हणजे वरचंच परत लिहायचं, काही वेगळं करायचं नव्हतं याच्यात. सेम तसाच क्वेश्चन नंबर 3 सुद्धा आहे. हे तुम्हाला बाकीचे तुम्हाला करायचे ना, मी काही क्वेश्चन देतो की हायच किती, त्यात टोटल 6 क्वेश्चन, त्यातले आता 3 तर घेतले मी, बाकीचे 3 तर करू शकता. काहीच नाही बघा तुम्ही, सेम क्वेश्चन्स आहेत. इथे एक्स कन्सिडर करणार, टॅन इकडे गेला तर किती होणार आहे, टॅन एक्स इज इक्वल टू -1. आता टॅन एक्स इज इक्वल टू मायनस तसाच लिहिणार, आणि 1 ही व्हॅल्यू असती π/4 ची, तर मायनस आहे तो आत देतो आपण इथे. फॉर्म्युला मग अशी लिहून दिली तर मी -π/4 लिहिणार आपण इथे, तर ते मायनसची व्हॅल्यू आत घेणार. मग आता तुमची जी काही प्रिन्सिपल सोल्युशन इथे लिहूया, हेच परत घ्यायचं असतं, फक्त त्यात व्हॅल्यू चेंज करणार. आता टॅनचं तर सेम असतं, इथे टॅनची एवढीच व्हॅल्यू असते, रेंज हीच आहे, त्यात काही चेंज नाही रेंजमध्ये. मग इथे लिहिणार आहे फक्त काय, टॅन इनवर्स एक्स. इथे व्हॅल्यू किती आहे, हीच रेंज आहे त्याची. इथे काय लिहिणार आहे -π/4, इथे सुद्धा लिहिणार आहे -π/4. संपला क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. ओके, ठीक आहे. तर उरलेले 3 तुमच्यावर सोडतो मी, येऊन जाईल तुम्हाला ते आन्सर. आणि बाकीचे क्वेश्चन, हे जर पहिला क्वेश्चन आला तुम्हाला तर बाकीचे सगळे क्वेश्चन याच्याच रिलेटेड, काही वेगळं नाहीये. एवढंच करत समजून घ्यायचं तुम्हाला. मी काय सांगितलं तुम्हाला, तो चार्ट जो मी दिला तेवढा समजून घ्यायचा आहे, आणि जे आत्ता फॉर्म्युले मी सांगितले ते. बाकीचे तुम्हाला सगळं याच्यानुसार सॉल्व्ह करायचं. बाकी याच्यात नाही असं काय. कुणाला अजूनही डाऊट असेल कुठल्या पॉईंट मध्ये तर सांगा, मी एक्सप्लेन करतो. नसेल तर इथपर्यंत संपताय म्हणजे आपली मग पूर्ण. ओके, ठीक आहे, थांबूया. tan इनवर्स -√3 इज इक्वल टू एक्स. तर आता होणार आहे tan x इज इक्वल टू -√3. तर पुढे tan x इज इक्वल टू -10 π/3 ची व्हॅल्यू येणार. तर आपण लिहिणार आहे मायनस व्हॅल्यू आत घेणार आहे फॉर्म्युल्यानुसार, ते येणार आहे tan -π/3. तर आता जे आपण स्टेटमेंट लिहिलं ते इथेही लिहावं लागणार आहे. द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ tan इनवर्स x is -π/2 to π/2, and आता जे लिहिणार आहे π/2 -π/3 आणि π/2 पर्यंत व्हॅल्यू येते. तर तुम्ही खाली स्टेटमेंट देणार आहे, द रिक्वायर प्रिन्सिपल सोल्युशन किंवा प्रिन्सिपल व्हॅल्यू इज -π/3. तसंच साईनचा आणि कॉसचा सुद्धा करणार आहे. क्वेश्चन नंबर 5 इथे लिहिणार आहे, लेट साइन इनवर्स
1/√2 इज इक्वल टू एक्स आणि साइन एक्स इज इक्वल टू 1/√2. तर साइन एक्स इज इक्वल टू साइन π/4. आता जे वरचं स्टेटमेंट आहे तेच खाली लिहिणार आहे. फक्त इथे टेनच्या ऐवजी साइन करणार आहे. साइन इनवर्स आणि इथेही व्हॅल्यू चेंज होणार आहे. ती येणार आहे π/4. इथे सुद्धा π/4. नेक्स्ट लास्ट आता किती 6 नंबर क्वेश्चन काय दिलाय लेट कॉस इनवर्स -1/2 इज इक्वल टू एक्स कन्सिडर करणार आपण. तर पुढे येणार आहे आता कॉस एक्स इज इक्वल टू हाफ. हे इकडे जाणार ना, त्यानुसार हाफ येणार. आता कॉस एक्स इज इक्वल टू सॉरी मायनस हाफ येईल. इथे मायनस आहे क्वेश्चन मध्ये म्हणल्यावरती. मग इथे येणार आहे मायनस कॉस π/3. तर पुढे येणार आहे कॉस फॉर्म्युला यूज करणार इथे पाय मायनस π/3चा. तर आता येईल कॉस 2π डिवाइड बाय 3. तर पुढे जे वरती आपण लिहिलं होतं तेच परत इथे यूज करणार आहे जस्ट स्टेटमेंट. फक्त इथे साइन ही व्हॅल्यू चेंज होणार आहेत. आतल्या सुद्धा व्हॅल्यू चेंज होणार इथे. इथे किती असतं इथे लिहिणार आहे आता कॉस इनवर्स एक्स ची व्हॅल्यू कुठपर्यंत असते 0 पासून π पर्यंत असते. तर इथे येणार आहे 0 आणि इथे येणार आहे π. 2π/3. इथे पण येणार आहे 2π/3. तर वरच्या क्वेश्चन मध्ये एक राहिलं माझं सांगायचं की इथं ब्रॅकेट सांगायचे राहिले चुकून. मी इथे ओपन ब्रॅकेट दिले, हे तिथे एरो द्यायचे. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 मधलं पहिला क्वेश्चन बघतोय. सेम क्वेश्चन आहे. त्यातलं आता बघा काय करणार आहे. इथे tan इनवर्स दिलेलं आहे आणि 1. आता 3 इथे व्हॅल्यू आहेत 1 2 3. तिघांची व्हॅल्यू काढायची आणि त्यानंतर ऍडिशन करायचं, हे आपलं काम आहे. मग आता पहिलं इथे कन्सिडर करू लेट tan इनवर्स 1 इज इक्वल टू एक्स. tan पलीकडे गेला तर किती बनणार आहे tan x इज इक्वल टू 1. आता 1 ही व्हॅल्यू tan मध्ये कोणाची असते हे आपल्याला माहिती आहे. ती असती π/4 ची. द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ tan इनवर्स इज, आता प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ tan इनवर्स तुम्ही बघितलेलीच आहे किती आहे -π/2 आणि π/2 इथपर्यंत त्याची व्हॅल्यू असते. आता आपला आन्सर तर हे आलेलं आहे, तर ऑब्व्हियसली ते त्याच्या मध्येच बसतं. तर इथे लिहू शकतो अँड π/2 हे कशा -π/2 आणि π/2 च्या मध्ये येतं. म्हणजे आपण सॅटिस्फाईड होतो. मग x ची व्हॅल्यू काय घेणार आहे आपण π/4. हे पहिलं मिळालं. आता सेकंड याच्यात कशासाठी आहे कॉस इनवर्स हाफ. इथेही तेच येणार आहे लेट कॉस इनवर्स 1/2 इज इक्वल टू एक्स. हे पलीकडे गेलं तर किती होणार आहे कॉस एक्स इज इक्वल टू हाफ. हाफ ही व्हॅल्यू कुणाची असते कॉस π/3 ची. π/3 ची. इथेही हेच लिहिणार प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कॉस इनवर्स लिहिणार आहे आपण. कॉस इनवर्स इज, आता कॉस इनवर्सची काय असणार आहे 0 पासून π पर्यंतची व्हॅल्यू असते. तर आता हे दिलेलं सध्या सॅटिस्फाईड होते ऑब्व्हियसली π/3 याच्या मध्येच येतं. तर आता फायनल y ची व्हॅल्यू किती असणार आहे मग π/3. x मिळाला y मिळाला. आता आपल्याला z फाइंड करायचं. z म्हणजे कसं आपण y कन्सिडर करत होतो. एक मिनिट इथं y करायचं होतं, चुकून x लिहिलं. y करूया कारण की इकडे x होतं म्हणलं तिकडे y कन्सिडर करू. साइन इनवर्स 1/2 इज इक्वल टू झेड करू. एक्स केलं तर y केलं तर आता झेड. हे इकडे आल्यावर काय होणार आहे साइन झेड इज इक्वल टू हाफ. आता हाफ ही व्हॅल्यू कोणाची असते साइन π/6
6ची. आता पाय बाय 6 नंतर इथेही लिहिणार द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स इज मायनस पाय बाय 2 पासून कुठपर्यंत असते पाय बाय 2 पर्यंत. तर हे ऑब्व्हियसली पाय बाय 6 याच्यामध्येच येतं. तर झेडची व्हॅल्यू काय घेणार आहे आपण पाय बाय 6. हे आपल्याला 3 व्हॅल्यू मिळाल्या एक्स वाय आणि झेडच्या. आता त्याच्यानंतर आपण आता या तिन्ही व्हॅल्यूची काय करायची आहे ऍडिशन. मग इथे करूया ती. क्वेश्चन काय होतं आपलं इथे मी परत लिहितो काय होतं बघा टॅन इनवर्स 1 प्लस कॉस इनवर्स हाफ प्लस साइन इनवर्स हाफ ही व्हॅल्यू आपल्याला याचा आन्सर काढायचा होता. तर तिघांची व्हॅल्यू भेटलेली आपल्याला ती घेऊया इथे. पाय बाय 4 प्लस पाय बाय 3 प्लस पाय बाय 6 बेस सेम करून घ्यावं लागेल. म्हणजे इथे 3 नी मल्टिप्लाय करावं लागेल, इथे 4 नी आणि इथे 2 नी. तर बेस सेम होईल ना 12. मग इथे येणार आहे 3 पाय प्लस 4 पाय तर किती येणार 9 आणि डिवाइड बाय काय असणार आहे 12. तर आन्सर किती येणार आहे 3 पाय बाय 12. हे आन्सर आला आपला. हे फायनल आन्सर असणार. हा क्वेश्चन नंबर 1 होता. हवं असेल तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता क्वेश्चन नंबर 2. आता याच्यात काय दोनच व्हॅल्यू आता सिंपल आहे. 2 व्हॅल्यू असल्यावर एवढा काही त्रास होणार नाही. पहिले काय करणार इथे कॉस इथे लेट म्हणून लिहिणार. लेट आता कॉस इनवर्स 1/2 ला आपण एक्स कन्सिडर करणार. ते पलीकडे गेले काय येणार आहे कॉस एक्स इज इक्वल टू हाफ. बरोबर. आता इज इक्वल टू हाफ ही व्हॅल्यू कोणाची असते कॉस पाय बाय 3 ची व्हॅल्यू असते. तर आता हे पहिलं मिळालं. मग त्याच्यानंतर अजून दुसरं काय मिळणार आहे ते इथं दोघांचं एकसाथ करू आपण वाटलं तर. आता काय ना बघा दुसरे इथे खाली लिहिणार द प्रिन्सिपल व्हॅल्यू प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कॉस इनवर्स एक्स इज कुठनं कुठपर्यंत असते 0 to पाय. करेक्ट. ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची कंटिन्युअसली 0 to पाय. आता ही जी दिलेली व्हॅल्यू आहे ती बसती का त्यात ऑब्व्हियसली पाय बाय 3 म्हणजे याच्यामध्येच असणार. मग ते लिहिणार. आता ब्रॅकेट कसं आहे बघा क्लोज ब्रॅकेट म्हणजे असं द्यावं लागणार तुम्हाला. ओके. हे झालं. त्यानंतर किती एक्स ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला पाय बाय 3. ठीक आहे. त्यानंतर हे पहिलं एक्स मिळालं. आता आपल्याला फाइंड काय करायचं असतो वाय. हे थोडं खाली घेऊया इथे. आणि इकडे शेजारी साईनचं पण घेऊया. इथे बघता साईन आपण लावूया. साईन हाफ तर बाकी आहे 2 लाव 2 पण आहे इथे 2 आलेलं आहे इथे. पहिल्यांदा साईनचं घेऊया. साइन इनवर्स तर 2 नंतर लावू आपण. पहिल्यांदा हे तर सॉल्व्ह करून घेऊया आणि एक्सच्या ऐवजी आपण याला वाय कन्सिडर करूया. एक्स करून पण चाललं असतं पण दोन्हीकडे एक्स एक्स म्हणलं कन्फ्युजन नको व्हायला म्हणून आपण वेगळं देतोय. मग इथे काय येणार आहे साइन वाय इज इक्वल टू हाफ. आता हाफ ही व्हॅल्यू कोणाची असती साइन पाय बाय 6. इथं पाय बाय 3 म्हणजे तिकडे पाय बाय 6. परत तेच हे स्टेटमेंट परत. फक्त इथं व्हॅल्यू चेंज होणार आतल्या. कोण सांगू शकतं काय व्हॅल्यू होत्या त्याच्या रेंज काय किती होती आत्ताच बघितली किती होती रेंज. -π/2 आणि π/2 ही त्याची रेंज आहे. मग इथेच लिहायचं -π/2 आणि π/2 मध्ये व्हॅल्यू किती आहे π/6. हे झालं. त्यानंतर y ची व्हॅल्यू लिहूया आपण y इज इक्वल टू π/6. आता पुढे काय केलेलं आहे ते इथे पुट करणार. काय म्हणजे डायरेक्ट क्वेश्चनच घ्यायचं. काय करायचं बघा साइन कॉस आहे इथे लिहिणार कॉस इनवर्स हाफ प्लस 2 आणि साइन इनवर्स. सर बोला ब्रॅकेट वेगळं आहे ना त्याला साइनला. काय झालं साइनला ब्रॅकेट वेगळं असतं ना. हेच ब्रॅकेट असतं. टॅनला वेगळं असतं. टॅनला हेच असतं. टॅनला असं लिहितात -π/2 आणि π/2. ओके. तर आता ही इथं व्हॅल्यू टाकायची आहे. व्हॅल्यू टाकणार म्हणजे काय ना आता इथं कॉस्टची किती आली π/3 प्लस 2 मल्टिप्लाय बाय साईनची व्हॅल्यू काय π/6
हे कॅन्सल आउट होणार π/3 प्लस π/3. फायनल आन्सर किती येणार आहे π/6. संपलं नाही, एक मिनिट, 5/6 नाही, सॉरी, बेस सेम करणार, मग किती येणार 2π बेस सेमच आहे ना, 2π/3 हे आलं तुमचं फायनल आन्सर. घ्यायचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्या. झालं, क्वेश्चनच एवढा होता याचा. तुम्ही कळलं असेल तुम्हाला की आपल्याला याच्यात जास्त काही डोकं लावण्यासारखे नाहीये क्वेश्चन, एकदम सिम्पल. जर पहिल्यापासून नीट केलं तर येऊन जाईल तुम्हाला हे क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. आता इथे पण दोनच आहेत व्हॅल्यू, इथे सिम्पल आहे. फोर्थ क्वेश्चन तुम्ही करणार आहे. आता हा कसा करणार आपण, tan इनवर्स √3 ला x कन्सिडर करू. पलीकडे जाणार ते म्हणजे काय येणार आहे, tan x इज इक्वल टू √3. आता √3 ही व्हॅल्यू कोणाची असते, tan π/3 ची. मग खाली काय लिहिणार आता, द प्रिन्सिपल. आता तुम्ही सांगायचं प्रिन्सिपल व्हॅल्यू काय बघा, लक्षात राहिली पाहिजे तर उपयोग आहे त्याचा काहीतरी. काय प्रिन्सिपल व्हॅल्यू, बोला पटकन, काय प्रिन्सिपल व्हॅल्यू काय. जाऊ द्या तुम्ही गप्पच बसता. 0 to π. नाही रे दादा, जे मी सांगितलं ना साईनचं जे, तेच फक्त इथं ब्रॅकेट चेंज होतं. तिथे ब्रॅकेट असं आहे, इथं ब्रॅकेट मध्ये चेंज करायचं, बाकी सेम. साईन आणि tan सेम आहे, फक्त ब्रॅकेट मध्ये लक्ष ठेवा, थोडंसं लक्ष द्यायचं आणि ते करून घ्या. आता असं ब्रॅकेट आलं म्हणजे फक्त आपण देणार आहे ग्रेटर दॅन आणि लेस दॅनचं साईन, बाकी काही नाही. इथे राहिलं होतं का आपलं, एक मिनिट, साईन नाही दिले. मग ही व्हॅल्यू आली. आता व्हॅल्यू आली ती काय करणार, आपली डायरेक्ट एक्स ची व्हॅल्यूच लिहिणार ना. एक्स इज इक्वल टू किती आलं मग, π/3. त्यानंतर नेक्स्ट इथे लेट राहायचं, लेट. इथे सुद्धा लेट. आता पुढे काय सांगितलंय, सेक. मग सेक लिहिणार आपण इथे, सेक इनवर्स -2. त्याला काय कन्सिडर करू आता, वाय. वरती एक्स केलं तर इथे वाय करू. पलीकडे गेल्यावर काय होणार आहे, मग सेक इनवर्स आहे, जस्ट पलीकडे गेल्यावर सेक होणार. मग सेक वाय इज इक्वल टू -2. आता -2 कोणाची व्हॅल्यू असते का, असते का कुणाची तरी, हे वर येतं इकडे 2 तरी असते का, मायनस नसते तर 2 तरी असेल ना कुणाची तरी. टेबल नाही पटत, फक्त तुम्हाला नॉर्मल क्वेश्चन विचारला की बाबा याच्यात 2 ही व्हॅल्यू कोणाची असते का सेकच्या टेबल मध्ये. इथं सेक वाय सर नाही नसती का, कोण म्हणलं नसती. सर, चेक कारण की सर 0 1 2/√3 सर आहे. π/3 ची आहे ना, π/3 हा ची. सर π/3 ची आहे सेकची. मग फॉर्म्युला यूज करायचा, मायनस घालवायचं. तर मायनस घालवताना काय करतो माहितीये ना, 180 मधून आपल्याला मायनस, बघा लक्षात ठेवा, मायनस घालवताना फॉर्म्युला कशी लक्षात ठेवायची, पाठ नसतं तरी करायचे, सिम्पल आहे. मला सांगा, आता तुम्ही इथं +1 आहे, इथे काय असतं -1. तुमचं मायनस मध्ये आन्सर आलं, ते प्लस मध्ये पाहिजे तुम्हाला, तर तुम्हाला किती डिस्टन्स कव्हर करून जावं लागेल, हा डिस्टन्स कव्हर करावा लागेल. मग तो डिस्टन्स म्हणजे किती डिस्टन्स, पायचा डिस्टन्स. मग इथं पहिल्यांदा लिहायचं पाय मायनस आणि जी काही तुमची व्हॅल्यू आहे ती. फॉर्म्युला एकदम सिम्पल आहे, लक्षात ठेवायला. थोडंसं म्हणजे फॉर्म्युले म्हणजे ऍक्च्युली ते क्रिएट करतात, काय ते लॉजिक वापरतात ना, ते लॉजिक शोधायचं. नुसतं लोक काय करतात, सिम्पल मुलं तर पहिलं काय करतात, फॉर्म्युले डायरेक्ट रटतात. तसं नाही, थोडं लॉजिक शोधा त्याच्यात, तुम्हाला आपोआप येऊन जाईल लक्ष. कोण फॉर्म्युले तर पाठ, मला सिरियस सांगतो, फॉर्म्युले पाठ करणं म्हणजे माझ्या पद्धतीने मूर्खपण आहे. तुम्ही सॉल्व्ह करा, आपोआप फॉर्म्युले येतील. आणि हे थोडंसं लॉजिक वापरायचं. तर मायनस मला प्लस का जायचंय, तर किती डिस्टन्स कव्हर करायला लागतो मला, पायचा. मग पाय मधून मायनस करायचं. मग आता इथे किती येणार, पाय. आता किती येणार मग फायनल व्हॅल्यू, सेक आणि हे कॅन्सल केलं, 2π/3 हे आन्सर मिळालं. त्याच्यानंतर परत आता प्रिन्सिपल सोल्युशनचं. आता हे कुणाच्या इक्वल असतं, सेक कॉस्टच्या, फक्त ब्रॅकेट चेंज होतं, या मधल्या व्हॅल्यू बदलणार. आता बरोबर, ब्रॅकेट हेच राहील, म्हणजे ब्रॅकेट कधी सेक आहे ना, सेक म्हणलं ब्रॅकेट चेंज होईल. मग आता काय होणार सांगा, आता सेकचं काय असतं, इथे व्हॅल्यू किती आहे ना, सेक 2π आलं, नंतर व्हॅल्यू किती असते इथे, 0 पासून π पर्यंतची व्हॅल्यू, बरोबर. मग आता इथं किती, आणि फक्त कोण सोडून, π/2 सोडून. आता जिथं लिहिणार 0 पासून काय तर 2π/3 आलंय, मग येत आहे ना, काय प्रॉब्लेम नाही, याच्यामध्येच असते ती व्हॅल्यू पाय.
मग y ची व्हॅल्यू किती आली 2π/3. x पण मिळाला आणि y पण मिळाला. आता x y मिळाल्या दोघांनी एकमेकांमधून मायनस करायचंय बस. इथे खाली लिहूया ते स्टेप नंबर 3. आता तिसऱ्या याच्यात काय करणार आहे सेक ना पहिले टॅन आहे ना काय टॅन इनवर्स √3 मायनस सेक इनवर्स -2 याचा किती होणार आहे π/3 मायनस 2π/3 बेस तर सेम आहे मग किती येणार फक्त π/3 हे तुमचं फायनल आन्सर. ओके घ्यायचा सुद्धा स्क्रीनशॉट सिम्पल आहे थोडासा विचार करायचा वाटलं तर तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी एकाला 1 एकाला 2 म्हणा आणि तिसऱ्याचं त्याच्यानंतर आन्सर इथे लिहायचं मग फ्रॉम 1 and 2 थोडंसं सिम्प्लिफाय बाकी जेवढं जमन तेवढं बोला. एखादी व्हॅल्यू जर त्याच्या रेंज मध्ये नाही आली तर पण असं असे क्वेश्चन दिलेले नाहीत त्यांनी पण नाही आले तर बघू आपण याच्या पुढच्या क्वेश्चन मध्ये असं नसं एखादं तर बघू अशी आले नाही तर लिहायचंच नाही म्हणजे ती त्याला सोल्युशन नाहीच आहे प्रिन्सिपल सोल्युशन मिळतच नाही त्याचं असं असतं. पण ऍक्च्युली तसं एकही क्वेश्चन तुम्हाला नाही दिलेलं आहे तसा म्हणजे बाकीचे मी बघितले नाहीत पुढचे पण बऱ्यापैकी नसतातच असंपर्यंत मी तरी बघितलेले नाहीत आतापर्यंत क्वेश्चन पण बघू आला क्वेश्चन तर असे देतच नाही आणि जर तसं असेल तर प्रिन्सिपल सोल्युशन नाही आणि प्रिन्सिपल सोल्युशन नाही तर तुम्हाला सॉल्व्ह कसं करणार आणि जास्त करून याचे क्वेश्चन प्रूला विचारतात म्हणजे क्वेश्चन नंबर 3 जसं आहे ना सेम तसं विचारतात एकदम सिम्पल बघा तुम्ही क्वेश्चन एकही वेगळं नाहीये अतिशय सिम्पल एक्सरसाइज आहे म्हणजे लेसनच तसं आहे तुम्ही एकदा फक्त नीट बसून सॉल्व्ह करा तुम्हाला सगळ्यात चांगलं होईल आणि सगळ्यात जास्त वेटेज ह्याच लेसनला आहे एक तर मॅट्रिक्स आणि मॅट्रिक्स नंतर ट्रिग्नोमेट्री सगळ्यात जास्त वेटेज ह्या लेसनला आहे आणि बघताय तुम्ही काहीच नाही आहे लेसन मध्ये तसं. आता क्वेश्चन नंबर 4 हा लास्ट क्वेश्चन आहे 2 मधला याच्यानंतरचे क्वेश्चन ही सेम याच्यानुसार आहेत फक्त प्रूव्ह करायचे प्रूव्ह म्हणजे कसं इथं आपण आन्सर काढत होतो फक्त ते काय देणार याच्या पुढे = देणार π/3 हे प्रूव्ह करून दाखवा आपल्याला मी π/3 आन्सर ते प्रूव्ह करून दाखवायचं म्हणजे सेम क्वेश्चन याच्या पुढचाही करायचा आहे हा क्वेश्चन आला तर तुम्हाला याच्या पुढचा आपोआप करू शकता तुम्ही. आता हा बघा आता 4th क्वेश्चन आता इथे मायनस आहे मायनस आला की लोक लगेच घाबरून जातात पण थोडं डोकं लावून करायचं इथे. आता काय करणार इथे कॉस इथे लिहिणार लेट कोसेक इनवर्स -π/2 ती व्हॅल्यू ह्याला पण एक्स कन्सिडर करणार ते पलीकडे गेलं तर किती होणार आहे कोसेक एक्स = -√2 तर येणार किती आहे मायनस कोसेक π/4 आता हा मायनस आत द्यायचा तसं काही इथे काही फॉर्म्युला नाही ते लगेच इथे पण लगेच पायचा यूज करतात पण कोसेकचं तसं काय नसतं कोसेकला काय लावणार फक्त मायनस आत घेणार हा फॉर्म्युला मी एक्सरसाइजच्या आधीच सांगितला होता कोसेकचा कोसेक आत देणार आता -π/4 मग आता इथे पण तेच प्रिन्सिपल सोल्युशन वगैरे हे इथे समोर लिहितो. आता प्रिन्सिपल सोल्युशनचं ते परत लिहायचं सगळं एक मिनिट वरतूनच घेतो मी एवढं लिहित बसण्यापेक्षा. आता प्रिन्सिपल सोल्युशन याची व्हॅल्यू कुठनं कुठपर्यंत आहे हेच आहे फक्त काय करायचं ब्रॅकेट वेगळा आहे ब्रॅकेट कुठला आहे हा ब्रॅकेट आहे बाकी सेम आहे इथे 10च्या ऐवजी काय लिहा कोसेक फक्त कोसेक इनवर्स पुढे ही व्हॅल्यू टाकली आता त्याच्यानंतर फक्त एक व्हॅल्यू सोडून कुठली व्हॅल्यू 0 सोडून बाकी सगळं असतं मग तुम्ही इथे लिहिणार अँड व्हॅल्यू काय लिहिणार -π/2 च्या पेक्षा मोठी व्हॅल्यू आहे π/4 मायनस ही व्हॅल्यू ना मोठी आहे आणि कुणापेक्षा छोटी आहे π/2 पेक्षा मग खाली x ची व्हॅल्यू आपण पुट करणार x = किती आलं -π/4 नंतर परत आता कुठे लेट आता दुसरं काय कॉट इनवर्स √3 त्याला y कन्सिडर करणार म्हणजे येणार आहे कॉट y = √3 माझा √3 कुणाची व्हॅल्यू असते कॉटची π/6 ची असती ना कॉट हो π/6 कॉट π/6 परत हेच हे वरती गेलं होतं एक मिनिट तेच घेऊया आता इथे 10च्या ऐवजी काय करणार आहे आपण फक्त कॉट
बरोबर ना, कॉट फक्त ब्रॅकेट चेंज होतं इथे कॉट इनवर्स आणि ब्रॅकेट हे येणार ब्रॅकेट. बस एवढी व्हॅल्यू. आणि तुमचे जे काय ते परत लिहिणार तुम्ही कुठनं कुठपर्यंत 0 पेक्षा मोठी व्हॅल्यू आहे π/6 आणि याच्यापेक्षा छोटी. आता y ची व्हॅल्यू लिहिणार आहे आपण π/6. मिळाला तुमचा x आणि y दोन्ही. एक्स वाय मिळाल्या दोघांची काय करायची आहे ऍडिशन. करेक्ट ना. नाही इथे लिहिणार पहिला 1 म्हणा याला 2 म्हणा. फ्रॉम 1 and 2 कोसेक इनवर्स √2 मायनस √2 आणि प्लस कॉट इनवर्स √3. याची किती येणार आहे मायनस π/4 प्लस π/6. बेस सेम करता येतो सगळ्यांना. 12 डिवाइड म्हणजे -3π प्लस 2π डिवाइड बाय 12. आन्सर किती येणार आहे -π/12. हे आलं तुमचं आन्सर. यायचं सुद्धा स्क्रीनशॉट. थोडं सॉल्व्ह करा तुम्ही, मनाने सॉल्व्ह करा तर येणार आहे काय बघायचं. आणि एकदाच सॉल्व्ह करायचं तुम्हाला, परत नाही. एकदाच सॉल्व्ह करून तुमचा अख्खी एक्सरसाइज बनवू शकते तुमची. या संपला क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये प्रूव्ह आहे. वेगळं म्हणजे असं काही वेगळं करायचंच नाही. जे आतापर्यंत गेलं तेच परत तेच. काय म्हणणार आहे इथे लेट साइन इनवर्स -1/√2 इज इक्वल टू एक्स म्हणायचं. पलीकडे गेलं तर किती होणार आहे साइन एक्स इज इक्वल टू -1/√2. ती व्हॅल्यू कुणाची असती. एक मिनिट हा क्वेश्चन, एक मिनिट मायनस आल्यावरती म्हणजे किती येणार चेंज होईल सगळं. हा क्वेश्चन थोडा रॉंग या कारण की बघितलं तर इथे मायनस नाही इथं क्वेश्चन मध्ये चुकून मायनस आलेलं आहे. ते सगळ्यांनी चेंज करून घ्या. 1/√2 आहे कारण की मी सॉल्व्ह केलं होतं त्याचा आन्सर येत नाही. मायनसच्या ऐवजी प्लस करायला लागेल. आणि साइन किती येणार π/4. करून बघा तुम्ही पण तुम्हाला कळेल. तर काय येणार द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स कुठनं कुठपर्यंत असतं -π/2 to π/2. अँड काय लिहिणार आता इथे -π/2 पेक्षा मोठी व्हॅल्यू आहे π/4 आणि छोटी कोणापेक्षा आहे π/2 पेक्षा. तर पुढे मग x इज इक्वल टू लिहिणार आहे π/4. ही मिळाली x ची व्हॅल्यू. आता सेम तशीच y ची सुद्धा आपण काढूया. लेट 3 नंतर बघू तो डायरेक्ट क्वेश्चन मध्ये टाकायचं. साइन इनवर्स √3/2 इज इक्वल टू y म्हणणार. हे काय सिंपल आहे ना. डायरेक्ट ह्या व्हॅल्यूज आहे अशा पुट करू. फक्त हे बदलणार. इथे किती येणार √3/2 इथे y. आता साइन कुणाची व्हॅल्यू असते √3/2 π/3. मग इथं बाकी तर सेमच आहे. इथे पण लिहिणार π/3 बरोबर. मग आता झालं. मग खाली काय लिहिणार तुम्ही सोल्युशन मध्ये y इज इक्वल टू π/3. एक्स मिळाला y मिळाला. आता तिसऱ्या याच्यात काय करणार फक्त हे वरचा क्वेश्चन प्रूव्ह करून दाखवायचे दोघांची ऍडिशन. मग जे काही मायनस वगैरे सांगितले करून येत आहे का. तर काय लिहिणार इथे साइन हे पूर्ण पहिली व्हॅल्यू आणि ही दुसरी व्हॅल्यू. मध्ये काय -3 आहे ना -3. एक मिनिट. तर आता येणारे पहिल्याची व्हॅल्यू काय π/4 -3 आणि π/3. ते कॅन्सल होईल 3 ला 3. आता राहणार काय π/4 -π. बेस सेम करून घ्यावं लागेल तुम्हाला. इथे काहीच नाही म्हणजे 1 × 4 1 - 4 गेलं -3π/4 आला आन्सर. क्वेश्चन रॉंग होतं. आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. लक्षात ठेवा. आता हे मी तुम्हाला सांगितलं मी इथं चेंज का करून घेतलं आपण. क्वेश्चन मध्ये इथं मायनस आहे तो इथं का घेतला नाही.
मायनस घेतलं तर तो आन्सर चुकतंय. येईन आपल्याला प्रूव्ह करायचं ना, मग प्रूव्ह होणारच नाही. मग प्रूव्ह होणार नाही म्हणून आपल्याला ते काय करायला लागलं, मी ते आधीच मॉडिफाय करून घेतलं आपण ते क्वेश्चन. जर जर आपल्याला प्रूव्ह वगैरे करायला लावलं नसतं, काय बोलतोय मी, प्रूव्ह जर करायला लावलं नसतं तर ते मॉडिफाय करायचं नाही क्वेश्चन. म्हणजे आहे ते बाबा नाही करू शकत आम्ही सॉल्व्ह, म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन नाही भेटत असं क्लिअर लिहायचं तिथे. पण बळजबरी आता इथे प्रूव्ह करायचं होतं म्हणूनच मी सांगितलं मायनस नाही घ्यायचं. नाही तर तुम्ही सगळीकडे आपल्या मेथडनी येत नाही मग करायचं, तसं नाही करू. इथे प्रूव्हचा क्वेश्चन आहे म्हणून केलंय मी तसं. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या. क्वेश्चन नंबर 2. आता हे क्वेश्चन प्रूव्ह करायचं आहे. आता नीट बघा, काय काय व्हॅल्यू काढून नंतर परत त्याला कन्सिडर करायचं. त्यामुळे नीट समजून करायचे. 3 व्हॅल्यू आहे, तिन्ही व्हॅल्यूचं आता करावं लागणार आहे. पहिलं काय करणार, इथे लेट साइन इनवर्स मायनस हाफ. आता इथे काय नाही, इथे आहे तेच मायनस हाफ इज इक्वल टू एक्स म्हणणार. ते पलीकडे गेल्यावर किती येणार आहे, साइन एक्स इज इक्वल टू साइन एक्स इज इक्वल टू 1/2 मायनस 1/2. आता मायनस 1/2 म्हणजे मायनस साइन π/6. आता मायनस आत जातो म्हणजे किती येणार आहे, साइन मायनस π/6 ही व्हॅल्यू आली. त्यानंतर परत द प्रिन्सिपल सोल्युशन, द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स एक्स इज, ती किती असते ब्रॅकेटमध्ये, मायनस π/2 टू π/2 अँड काय मायनस π/2 पेक्षा कुठले π/6 मायनस π/6 आणि π/2 हे लिहिलं. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, एक्स इज इक्वल टू मायनस π/6. त्याच्यानंतर पुढे आता कॉट, आता कॉट इनवर्स मायनस √3/2 इज इक्वल टू वाय कन्सिडर करणार. कंपल्सरी वरती लेट लिहित चला, म्हणजे कन्सिडर केलं आपण, मिनिंग पण कळलं पाहिजे ना त्याचं. तर पुढे आता कॉस वाय इज इक्वल टू मायनस √3/2. तर इथे येणार आहे मायनस कॉस π/6. आता याचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, म्हणजे कॉस पाय मायनस π/6. तर इथे किती व्हॅल्यू बघा, कॉस 5 π/6. या व्हॅल्यू आली. आता परत हे रिपीट पूर्ण असत नाही. इथे काय लिहिणार होता, कॉस इनवर्स एक्स. त्याची रेंज कुठपर्यंत असते, कोण सांगताय का, किती असते रेंज? 0 to π. 0 to π, 5 π/6 आणि इथे येणार आहे पाय. ओके, ते आलं. त्याच्यानंतर आता मग एक्स ची व्हॅल्यू वाय मिळणार ना आपल्याला. वाय इज इक्वल टू 5 π/6. थोडं डोकं लावत चालायचं, नेहमी लक्षात ठेवा. इथं व्हॅल्यू तुमची याच्यामध्ये आली पाहिजे. आता लक्षात ठेवा, इथे तुम्ही म्हणता इथं तुमचा एक क्वेश्चन पडला नाही, पडायला पाहिजे होतं. इथे फॉर्म्युला यूज काय केला पण -7 दिलं, मग इथं का नाही तसं केलं? हा कोणाच्या डोक्यात पडलं नाही का फॉर्म्युला? ठीक, सॉरी, पडलं नाही का विचार? बघा, म्हणजे तुम्ही काय, पडायलाच पाहिजे होतं क्वेश्चन की इथे जर फॉर्म्युला यूज केला आपण मायनसचा पायचा, मग मी सांगितलं मायनसचा प्लस करण्यासाठी ते करायचं. मग इथे का नाही केलं? का नाही केलं त्याचं कारण आहे, कारण की ही व्हॅल्यू इथे बसती बघा. इथे स्टार्ट फ्रॉम काय, -π/2 आहे आणि π/2 पर्यंत बसत. इथे मायनस आत लावला तर ती व्हॅल्यू बसती ना. पण इथे जर मायनस लावला तर इथे नाही बसत आहे, कारण की तुमची सगळी व्हॅल्यू काय पाहिजे, प्लस मध्ये पाहिजे, 0 पेक्षा मोठी. पण तसं बसत नव्हती म्हणून आपण त्याला प्लस मध्ये कन्वर्ट करून घेतलं, म्हणून तो फॉर्म्युला यूज केलाय. बळजबरी फॉर्म्युला यूज नाही करत. एका ठिकाणी करायचं एका ठिकाणी नाही असं नसतं, कारण असतात प्रत्येक गोष्टीला. इथे काय यूज केलं आपण, कारण की आपल्याला व्हॅल्यू 0 पेक्षा पुढची पाहिजे होती, आणि हे जर इथे मायनस लावलं असतं तर मायनस व्हॅल्यू मिळाली असती, मग प्रिन्सिपल सोल्युशन नसतं झालं. प्रिन्सिपल सोल्युशन मिळवण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज केला, कळतं?
विचार करत चला बाळांनो. नुसतं दिसतंय मग खरडत बसायचं, त्याला काही उपयोग नाही, 0 व्हॅल्यू. आता येईन तुम्हाला क्वेश्चन, का कळलं ना असं होणार ना, हा कळलं आणि मेनच क्वेश्चन फिरून विचारल्यावर काहीच येणार नाही, काय उपयोग नाही त्याचा. समजून घ्या, प्रत्येक गोष्ट करतोय तर का करतोय आपण. इथे तुम्ही हा क्वेश्चन विचारायलाच पाहिजे होतं. म्हणजे अपेक्षा होती कोणीतरी विचारेल, पण काय नाही विचारला कोणी, की इथे साईनचं फॉर्म्युला तिथे का नाही यूज केलं. हा, आता हे 2 व्हॅल्यू मिळाल्या. आता तिसरी पण व्हॅल्यू काढायची आहे. कुठली व्हॅल्यू? आता कॉस इनव्हर्स हाफची, ती पण काढायची. त्याला आपण झेड कन्सिडर करूया. त्यानंतर दोन्ही व्हॅल्यू मॅच करायच्या, कारण की तसं तर काय करू शकत नाही आपण. ह्या दोघांना ऍड करणार तुम्ही, एवढं तुम्हाला थोडीच टेबल पाठ आहेत साइन कॉसचे, कुठली व्हॅल्यू कधी येते. मग काय करायची? LHS इज इक्वल टू RHS करायचं असतं. मग आता तिसरी व्हॅल्यू कॉस इनवर्स हाफ इज इक्वल टू झेड. मग झेड घेणार लेट, इथे कॉस झेड इज इक्वल टू हाफ. लॉग आउट झालं तर लगेच लॉग इन करा, मायनस हाफ येणार. एक मिनिट, इथे हाफ येणार. तर ती व्हॅल्यू येणार आहे मायनस कॉस पाय बाय 3. तर ते कॉस आलाय म्हणजे आत मायनस लावून काही फायदा नाही, मग आपल्याला ते चेंज करून घ्यावं लागणार. पाय मायनस पाय बाय 3. तर व्हॅल्यू येणार आहे कॉस 2 पाय बाय 3. मग पुढे द प्रिन्स. आता एक काम करू, एवढे लिहिण्यापेक्षा वरचंच आहे ते स्टेटमेंट लिहूया. इथे फक्त मधली व्हॅल्यू चेंज होईल. इथे किती येणार? 2 पाय बाय 3. इथे सुद्धा झेड येणार, झेड 2 पाय बाय 3. आता एक्स वाय झेड तिन्ही मिळाले व्हॅल्यू. आता आपण आन्सर काढायचं. LHS इज इक्वल टू RHS. इकडे लिहूया LHS. क्वेश्चन नंबर 3 बघतोय आपण. आता इथे काय करायचं आहे? लेट पहिल्यांदा साइन इनवर्स 3/5. ह्याला आपण एक्स कन्सिडर करणार. साइन पलीकडे गेला तर होणार आहे साइन एक्स इज इक्वल टू 3/5. आता ही व्हॅल्यू मायनसच्या -1 अँड 1च्या मध्ये असते, बरोबर. मग आपण याची कॉसची पण व्हॅल्यू काढायची. आता आपण गेल्या वर्षी पहिले कसं काढणार आहे? मग इथे लिहिणार कॉस एक्स फाइंड करायचा. आता साइन आहे तर क्रॉस करण्यासाठी फॉर्म्युला असतो रूट मध्ये 1 मायनस साइन एक्स. तर रूट 1 मायनस साइनची व्हॅल्यू आहे ती इथे पुट करणार. ती व्हॅल्यू 3/5 त्याचा स्क्वेअर. तर रूट मध्ये 1 मायनस 9/25. बेस सेम करणार आपण, म्हणजे किती येणार आहे? 25 मायनस 9 डिवाइड बाय 25. तर आन्सर किती येणार आहे इथं? 16 डिवाइड बाय 25, 4 डिवाइड बाय 5. हे मिळालं आपल्याला कॉस एक्सची व्हॅल्यू. आता साइन एक्स आहे आणि कॉस एक्स सुद्धा आहे. याच्यानंतर आपण करणार याचा दुसऱ्या याचा यूज करून काय y इज इक्वल टू घेणार. आता कॉस इनवर्स 12/13. हे कॉस पलीकडे गेला तर कॉस y इज इक्वल टू 12/13 होणार. ही सुद्धा व्हॅल्यू 12/13, ही व्हॅल्यू -1 आणि 1च्या मध्ये आहे. आता आपल्याला साईनची गरज आहे. मग काय घेणार आहे आपण इथे? साइन y इज इक्वल टू रूट मध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर y. तर 1 मायनस याचा येणार आहे 12/13 होल ब्रॅकेट स्क्वेअर. तर 1 मायनस 144 डिवाइड बाय 169. क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार तर 169 मायनस 144 डिवाइड बाय 169. यांचं जर मायनस केलं तर आन्सर येणार आहे 25/169. 25 5चा स्क्वेअर असतो, इथे येणार आहे 30. हे आन्सर मिळालं तुम्हाला साइन वायचं. आता तुम्हाला एक बेसिक फॉर्म्युला माहिती आहे एक्स प्लस वायचा, तो इथे आपण पुट करूया. इथे लिहिणार आता आपण साइन एक्स प्लस वाय. तो फॉर्म्युला असतो साइन एक्स कॉस वाय प्लस कॉस एक्स साइन वाय. व्हॅल्यू आहेत आपल्याकडे त्या इथे पुट करणार आहे. साइन एक्सची व्हॅल्यू किती आहे? 3/5 मल्टिप्लाय बाय कॉस वायची व्हॅल्यू किती आहे? ती वरती आहे बघा, 13/14, 12/14, 12/13 प्लस 4/5 मल्टिप्लाय बाय 5/13. बेस सेम करणार 36 डिवाइड बाय 65 आणि इथे
20 डिवाइड बाय 65. यांची ऍडिशन केलं किती येणार आहे 56 डिवाइड बाय 35. तर आपण इथे लिहिणार आहे आता साइन एक्स प्लस वाय याची व्हॅल्यू किती आली 56 डिवाइड बाय 65. साइन पलीकडे गेला तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू साइन इनवर्स 56 डिवाइड बाय 65. मग हेच तर प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. खाली स्टेटमेंट मध्ये लिहिणार म्हणजे आपण आता साइन इनवर्स 3/5 प्लस कॉस इनवर्स 12/13 इज इक्वल टू साइन इनवर्स 56 डिवाइड बाय 65. हे आपलं आलेलं फायनल आन्सर असणार आहे. बस अशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. आता हाही क्वेश्चन सेम ह्याच मेथडनी जसं आता आपण सॉल्व्ह केला त्याच मेथडनी करणार आहे. कसं बघा इथे लिहिणार आहे कॉस इनवर्स 3/5 इज इक्वल टू एक्स. हे पलीकडे गेलं तर किती होणार आहे कॉस एक्स इज इक्वल टू 3/5. तर आपल्याला साइन एक्स काढावं लागेल आपल्याला, कारण की ही व्हॅल्यू कशाच्या मध्ये आहे 0 पासून मोठी आहे आणि मध्ये कोणाच्या आहे ही जी काही व्हॅल्यू आहे कॉस एक्स आणि पायच्या मध्ये आहे, किंवा आपण म्हणू शकतो -1 पेक्षा मोठी आहे आणि 1 पेक्षा छोटी आहे. तर आता साइन एक्स काढणार. मग साइन एक्स 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स येणार. तर 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे 3/5 होल ब्रॅकेट स्क्वेअर. ते येणार आहे इथे रूट मध्ये 1 मायनस 9 डिवाइड बाय 25. बेस सेम करणार आपण इथे. इथे येणार आहे 25 मायनस 9 डिवाइड बाय 25. यांचं जर मायनस केलं तर येणार आहे 16 डिवाइड बाय 25. आन्सर येणार आहे 4/5. ओके, हे मिळालं आपल्याला साइन एक्सची व्हॅल्यू. आपल्याला इथे आन्सर मिळाला साइन एक्स इज इक्वल टू 4/5. साइन जर पलीकडे नेलं तर एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे साइन इनवर्स 4/5. म्हणजे आपल्याकडे एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या, ही पहिली आणि ही दुसरी, अशा 2 व्हॅल्यू मिळाल्या. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर कसं लिहिणार इथे इथे घेऊया LHS किती आहे कॉस इनवर्स 3/5 प्लस कॉस इनवर्स 4/5. कॉस इनवर्स 4/5. तर इथे या व्हॅल्यूच्या ऐवजी एक्स लिहिणार आणि इकडे कॉस इनवर्स 4/5 लिहूया. आता एक्सच्या ऐवजी ही, बरोबर, हे पहिली व्हॅल्यू लिहिली एक्स. आता एक्सच्या ऐवजी ही व्हॅल्यू पुट करूया. म्हणजे साइन इनवर्स 4/5 प्लस कॉस इनवर्स 4/5. आता दोन्ही सेम असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे, याच्याऐवजी सरळ लिहिणार π/2. इथे फॉर्म्युला लिहितो, माहित नसेल तुम्हाला तर साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. हा आपला फॉर्म्युला आहे. क्वेश्चन नंबर 5 एकदम सिंपल क्वेश्चन आहेत. हे जर 2-3 थोडेसे आहेत थोडं डोकं लावण्यासारखे, इथनं पुढे काहीच नाही. 5th नंबरचा क्वेश्चन. आता tan इनवर्स 1/2 प्लस tan इनवर्स 1/3. तर इथे काय येणार आहे tan, फॉर्म्युला सांगतो इथे पहिल्यांदा बघा, tan इनवर्स एक्स प्लस tan इनवर्स वाय. असा फॉर्म्युला असेल तर त्याचा असतो tan इनवर्स एक्स प्लस वाय डिवाइड बाय 1 मायनस एक्स वाय. म्हणजे AB वगैरे फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल, हे झालेत. हा फॉर्म्युला लक्षात द्यायचा, डायरेक्ट तिथे यूज करायचा आपल्याला. मग काय येणार आहे आता tan इनवर्स आत एकाला एक्स म्हणतोय याला वाय म्हणतोय आपण, वरती ऍड करायची. म्हणजे 1/2 प्लस 1/3 डिवाइड बाय 1 मायनस 1/2 मल्टिप्लाय बाय 1/3. आता tan इनवर्स वरच्याचं काय होईल बेस सेम करायचा. बेस सेम केलं की काय ना क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 आणि 2 चे ऍडिशन 5 डिवाइड बाय 6 आणि याचं 1 मायनस याचं किती येणार 1/6. ओके, याचं खाली पण बेस सेम करून घेऊया, तेच येणार परत खाली, बरोबर ना. 5/6 खाली सुद्धा किती येणार 5/6. 6 मायनस 1 5. याचा आन्सर किती येणार आहे tan इनवर्स 1. आता tan इनवर्स 1 ही व्हॅल्यू कुणाची असती π/4 ची. झालं प्रूव्ह. येत आहे ना. फॉर्म्युले पार्ट असून एका मिनिटात आन्सर येतो, काही क्वेश्चनच नाहीत ऍक्च्युली, सिंपल क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
ओके, आता हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. तर कसं करणार, मी बघून असं कळत नाही लवकर, हा पण एकदम सिम्पल आहे. काय लिहिलंय, टू टॅन इनवर्स 1/3. आता 2 दिले, मग आपण असं लिहू शकतो ना, टॅन इनवर्स 1/3 प्लस परत टॅन इनवर्स 1/3. पुढे काहीच नाही म्हणजे काय असतं, 1 1. ऍडिशन केलं परत बनेल ना 2, बरोबर ना. इथे फक्त आपण टॅन इनवर्स, आता हे लिहिलं, इथे प्लस आहे. हा, मग त्याच्यानंतर आता परत आत्ता जो फॉर्म्युला यूज केला, फक्त इथं काय आता फॉर्म्युला कसा येणार, परत लिहितो इथे, टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय. काय, टॅन इनवर्स एक्स प्लस वाय आणि 1 मायनस एक्स वाय. सेम फॉर्म्युला, म्हणजे क्वेश्चनच सेम आहे ऍक्च्युली. हा टॅन इनवर्स आत किती येणार आहे, 1/2 प्लस 1/3 प्लस 1/3 आणि 1 मायनस 1/3 मल्टिप्लाय बाय 1/3. टॅन इनवर्स याचं बेस सेम आहे, म्हणजे 2/3 डिवाइड बाय 1 मायनस 1/6, 1/9 ना, 1 मल्टिप्लाय म्हणल्यावरती 9. बेस सेम केलं किती येणार आता, टॅन इनवर्स 2/3 डिवाइड बाय 9 मायनस 1 8 डिवाइड बाय 9. आता हे आपण वर घेतलं तर असंही लिहू शकतो, टॅन इनवर्स आत 2/3 मल्टिप्लाय बाय, इनवर्स होणार ना, 9 डिवाइड बाय 8. मग किती येणार आहे, टॅन इनवर्स हे किती, 2 1 जा 2, 2 4 जा आणि 3 1 जा 3, 3 3 जा 9, म्हणजे किती येणार, 3 डिवाइड बाय 4. झालं तुमचं आन्सर. तेच तर प्रूव्ह करायचं होतं. काहीच नाही क्वेश्चन, काहीच नाही, ते फालतू क्वेश्चन आहेत. 7 करतोय आपण, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. ह्या पूर्ण क्वेश्चनला आपण डिवाइड बाय कॉस थिटा करूया. जर कॉस थिटा केलं तर इथे येणार आहे टॅन इनवर्स आत, कॉस डिवाइड बाय कॉस केलं तर येणार आहे इथे 1 प्लस इथे येणार आहे आता टॅन इनवर्स आत येणार आहे 1 प्लस, आता साइन डिवाइड बाय कॉस केलं तर येणार आहे इथे टॅन थिटा डिवाइड बाय 1 मायनस, इथे येणार आहे साइन डिवाइड बाय, इथे पण येणार आहे टॅन थिटा साइन डिवाइड बाय कॉस. आता इथे वरचा फॉर्म्युला आपल्याला इथे सरळ यूज करायचा आहे. इथे ह्याला एक्स कन्सिडर करू, ह्याला वाय कन्सिडर करू. इथे एक्स आणि वाय काही नाही, म्हणजे आपण इथे तात्पुरतं 1 आहे असं कन्सिडर करू शकतो. तर त्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण डायरेक्ट काय लिहिणार आहे, इथे टॅन इनवर्स एक्स म्हणजे किती 1 आणि टॅन इनवर्स म्हणजे किती येणार आहे, टॅन थिटा. करेक्ट. तर इथपर्यंत आलो आपण. आता डायरेक्ट इथे व्हॅल्यू पुट करणार आहे, म्हणजे संपला क्वेश्चन. तो व्हॅल्यू किती येणार आहे इथे, 1 ही व्हॅल्यू कोणाची असते, π/4 ची. टॅन इनवर्स आहे, हे कॅन्सल आउट होईल, हे याला कॅन्सल होईल, राहणार फक्त काय, थिटा. तर फायनल आन्सर तुम्ही काय लिहिणार आहे इथे, π/4 प्लस थिटा. हेच तर आपल्याला आन्सर काढायचं होतं. संपला क्वेश्चन, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. लास्ट क्वेश्चन, तुमचे लेसनही संपतो इथे. आता किती आहे बघा, टॅन इनवर्स वरती ही व्हॅल्यू दिलेली आहे. आता ती तिथंच आहे बघा, सेम तेच परत आलो, रूट मध्ये आहे. मग आपण काय करूया, इथे व्हॅल्यू 1 मायनस कॉस आहे, तर त्याचा फॉर्म्युला काय असतो, 2 साइन स्क्वेअर. सॉरी, मायनस असल्यावरती साइन असतं आणि प्लस असल्यावरती कॉस असतं. साइन स्क्वेअर π/2 आणि खालच्याचं काय असणार आहे, 2 कॉस स्क्वेअर π/2. इथे व्हॅल्यू कॅन्सल होते, 2 ला 2 कॅन्सल. टॅन इनवर्स स्क्वेअर स्क्वेअर आहे, ते पण कॅन्सल होऊ शकतं आणि साइन अपॉन इथं राहिलं तर काय येणार आहे, फक्त ब्रॅकेटमध्ये इथं एकदा लिहूया वाटलंच तर, टॅन स्क्वेअर θ/2. स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होईल, राहणार काय, टॅन इनवर्स आत टॅन θ/2. टॅन आणि टॅन इनवर्स कॅन्सल आउट, राहिलं फक्त θ/2. प्रूव्ह. संपला क्वेश्चन. एवढंच करायचं होतं. ओके. आय होप तुम्ही प्रयत्न करताना या क्वेश्चनची सॉल्व्ह करायचं. काय याच्यात काही नाहीये एवढं, थोडं प्रयत्न करायला काही हरकत नाहीये. तुम्ही नाही चालं
तर मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. तर अशा पद्धतीने लेसन तुमचा संपलेला आहे.